थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तानमधील डीजेमोनमध्ये चर्चा होणार आहे। ही चर्चा ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडेल। शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांमधील होणाऱ्या या चर्चेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। दरम्यान दोन्ही देशांमधील या चर्चेनंतर भारताच्या डीजेमोची दुपारी 2:30 वाजता एक पत्रकार परिषद होणार आहे। या बैठकीमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेचे तपशील दिले जाण्याची शक्यता आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल, किती वाजेपर्यंत या बैठकीला सुरुवात होईल हा एक महत्त्वाचा मुद्दा, आणि दुसरं म्हणजे पत्रकार परिषदेत सुद्धा महत्त्वाचे तपशील दिले जातील। ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली जाईल असे अंदाज आहेत। काय सविस्तर घडामोड? हे बघा, एक तर डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन पाकिस्तान आणि त्याच दर्जाचे आपले अधिकारी यांच्यातली चर्चा जी होते ती ऑनलाईन होणार आहे। थोड्याच वेळामध्ये ती सुरू होईल। त्याचा मुख्य गाभा काय असू शकतो, तर जेव्हा संघर्ष प्रत्यक्षामध्ये झाला तेव्हा मिलिटरी टू मिलिटरी कम्युनिकेशन पूर्णपणे थांबलेलं होतं, आणि त्यानंतर असं लक्षात आलं होतं की कुठल्याही एक तर असं लक्षात घ्यायला हवं आपल्या प्रेक्षकांनी की हे दक्षिण आशियातलं पहिलं सायफाय युद्ध लढलं गेलं। जेव्हा भारताची 80 विमानं आकाशात होती तेव्हा पाकिस्तानची 40 विमानं होती, आणि म्हणून पहिलं जे ट्विट अमेरिकेकडनं आलं ते असं होतं की डीजीएमओ स्तरावरती एखादी तुमची अशी कम्युनिकेशनची लिंक ओपन असायला हवी की जिथून अशा पद्धतीचा एखादा घटनाक्रम की जिथून परत फिरणं दोन्ही देशाला शक्य नाही असं होईल। आणि त्यानंतर डीजीएमओ पाकिस्ताननी भारताच्या डीजीएमओला सांगितलं की आपण शस्त्रसंधी करायला हवी। पाकिस्तानच्या बाजूनं ती पहिली प्रयत्न सुरू झाला आणि मग आपण बघितलं की शस्त्रसंधी झाली। त्यामुळं आत्ता शस्त्रसंधी झाल्यानंतर भारतानं ज्या अटी घातल्या होत्या की इट विल बी कॉल ॲज ॲक्ट ऑफ वॉर जर तिथे तुम्ही दहशतवादी कुठलीही कृती केली, हे अधिकृतपणे पाकिस्तानला कळवलं जाईल, कारण आपण ते आपल्या बाजूनं घेतलेला एक राजनैतिक महत्त्वाचा टप्पा आहे ते आता पाकिस्तानला सांगितलं जाईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असेल ते म्हणजे आपल्याकडे शस्त्रसंधी झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानच्या बाजूनं त्याचं व्हायोलेशन, त्याचं उल्लंघन झालं। भविष्यामध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन जर झालं तर त्याला भारताचा कसा प्रतिसाद असेल ते सांगितलं जाईल, कारण आज असं होत नाही, योगायोग घडत नाही की जेव्हा संरक्षण दलाकडनं एक 2च ओळीचं निवेदन देण्यात आलं की गेल्या रात्रभर कुठेही 730 किलोमीटरच्या ह्या सीमेवरती अनुचित प्रकार घडलेला नाही। असं कुठलं मेकॅनिझम असू शकतं की जे नॉन स्टेट ॲक्टरबद्दल त्यांच्या सैन्य दलाचं म्हणणं आहे की काही नॉन स्टेट ॲक्टर्स असे आहेत की जे आमच्या ताब्यात नाही आहेत आणि ते भविष्यामध्ये अशी कृती करतील, म्हणजे पहलगामसारखी एखादी घटना घडली तशी घडू नये हाच तर भारताचा पहिला प्रयत्न असेल। जर घडलं तर काय करायचं, आणि महत्त्वाचं म्हणजे जे भारताने वारंवार म्हटलेलं आहे की आमच्याकडे एक दहशतवाद्यांची यादी आहे, त्या यादीवरती तुम्ही काम करा। त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम आहे, त्याच्यामध्ये लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मदचे अनेक महत्त्वाचे दहशतवादी आहेत। ते दहशतवादी त्याची यादी देऊन अनेक वर्ष झाली, त्यावर पाकिस्तान काही करत नाही। त्यामुळं अशा यादींचं एक्सचेंज पण होऊ शकतं, भविष्यातलं एक मेकॅनिझम होऊ शकतं की ज्याच्यावरती भविष्यात असा तणावाचा प्रसंग निर्माण झाला तर डीजीएमओनी काय करायला हवं। अनेक मुद्द्यांची चर्चा होऊ शकते। मला वाटते राजनैतिक पातळीवरचे मुद्दे, जसं आता सिंधू पाणी वाटप करार आहे, सिंधू आणि पाणी वाटप करार हा एक राजनैतिक मुद्दा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स गुंतलेले आहेत, जागतिक बँक आहे, त्याची चर्चा होणार नाही। ज्यावेळेला डीजीएमओ पातळीवरची चर्चा होते त्यावेळेला मोस्टली ती सैन्य दलाशी निगडीत असते आणि कम्युनिकेशनच्या संदर्भात असते। आता 2:30 वाजताची जी प्रेस ब्रीफिंग आहे ती याच्याशी संबंधित असावी का, तर शक्यता अधिक आहे की कशा पद्धतीची चर्चा झाली, आपण त्यांच्यावरती अटी काय घातलेल्या आहेत, आणि असं जे म्हटलं जातं आहे की अमेरिकेच्या मध्यस्थीनंतरच आपल्याकडनं त्याला सहमती देण्यात आली। माझ्या माहितीनुसार जनरल मुनीर संदर्भामध्ये पण काहीतरी चर्चा झालेली आहे, त्याचे संकेत आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मिळतात का ते बघायचं आहे। कालच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहिली, जसं किती लढाऊ विमानं आपण पाकिस्तानची पाडली, कारण वी आर स्टील गोईंग इन द असेसमेंट प्रोसेस असं त्यांचं क्लॅरिफिकेशन आलं। किती नंबर्समध्ये पाकिस्तानचे सैनिक आपण मारलेत, कारण त्याही वेळेला असं म्हटलं की त्याचं विश्लेषण सुरू आहे। आणि मी जेव्हा असं म्हणतो, मी ज्यावेळेला संरक्षण दलातल्या मंडळींशी बोलतो तेव्हा लक्षात येतं की हे दक्षिण आशियातलं पहिलं सायफाय युद्ध लढलं गेलं आहे, ज्याच्यामध्ये ड्रोनचा वापर झाला, ज्याच्यामध्ये मिसाईलचा वापर झाला, ज्याच्यामध्ये भारतानं उत्पादित केलेल्या काही संरक्षण सिद्धतेचा वापर झाला। याच्याबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरं अजूनही आपल्याकडनं दिली गेलेली नाहीत। काही नवीन ऑपरेशनचे तपशील येऊ शकतात, पाकिस्तान मिलिटरीकडनं जो खोटा प्रचार केला गेलेला आहे त्याचं उत्तर मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऋतुजा, आत्ता 2010 मध्ये अमेरिकन ट्रेझरीनी संरक्षण खात्याशी संबंधित लोकांनी ज्या हफीज रऊदबद्दल की तो दहशतवादी आहे, तो फंडिंग जमा करण्याचं काम करतो आहे,
हे म्हटलंय आणि आज आपल्याकडनं त्याचे जे सविस्तर पुरावे दिले जात आहेत त्याबद्दलच्या काही गोष्टीचं ब्रीफिंग होऊ शकतं. अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कळतील, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या कळून आपण सांगू शकत नाही आणि अनेक गोष्टी आहेत की ज्या सरकार सांगणार नाही. अगदी, आणि त्याच अर्थांनी अत्यंत महत्त्वाची अशी ही पत्रकार परिषद ठरणार आहे. राहुल, तुम्ही सोबत राहा, आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, त्या संदर्भात चर्चा करायची आहे.